दुर्गेश काय बोलशील का? आयुष्यात का बाई माझं हेल्मेट ठोकलंय लिफ्टला, अंदाज नाही फुल. चलो मित्रांनो, आता आम्ही काजवा महोत्सवसाठी गावाला चाललो आपल्या भंडारा धरायला. आज फुल एक्सप्लोअर करूया. दोघंच बाईक राईड करतो डायरेक्ट गावाला. फर्स्ट टाईम बाईक राईड आहे इथून आमची गावाला आणि असेच राईड आम्ही करत राहणार आहे. ब्लॉग पण भरपूर आता एक जवळपास वर्ष होईल मी काय ब्लॉग नव्हता टाकला चॅनलला, पण आज करूया, ट्राय करूया. जर चांगलं झालं तर नक्की पोस्ट करेल. तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सुरू कर. त्याने आम्हाला बाय केलं आणि ते बोलतो त्याला रायडर बनायचं आणि हे आमची फर्स्ट राईड आहे, त्यात आम्हाला असा रिस्पॉन्स भेटतो. दुसरा रायडर चाललाय. मित्रांनो, आता आपण कसाऱ्याला पोहोचलोय. त्याला घाट सेक्शन सुरू झालं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही घाटनदेवीला थांबलो आहे. कसारा घाट संपल्यावरती घाटनदेवीचं मंदिर लागतं दरवर्षी. म्हणजे जेव्हा पण आम्ही ह्या रोडनी जातो तेव्हा आम्ही थांबतो. तेव्हा वा सनलाईट आल्यावर तिथे भारी दिसतं. चला घाटनदेवीचं दर्शन घेऊया आणि निघूया. मित्रांनो, आताच घाटनदेवीचं दर्शन घेतलं. हे घाटनदेवीचं मंदिर आहे. चला तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आजची. चल योगेश आमचा चाललो आहे. तुम्ही समोर बघू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. सुंदर असा एक्झिट केलं आणि हे टुवर्ड्स भंडारदरा कळसुबाई आणि बाहुली डॅम. आणि दुर्गेश आपण तिकडून जायचं. हां, तिकडून जायचं होतं. तिकडून खालून तेव्हा ती बाईक आली बघ, तिथून जायचं. बोलण्याच्या चक्करामध्ये इकडे आलं. तर हा डायरेक्टली समृद्धी महामार्गाला जॉईन होतो आणि हा इकडून बाहुलीला जातो. तर आता आपण बाहुली धरणाकडे जाऊया. इकडं लिहिलं बघा नागपूर. दुर्गेश जायचं का नागपूरला? नागपूरला हां, डायरेक्ट तुझ्या गावात आले इकडून. प्री वेडिंग शूट मित्रांनो, मस्तपैकी प्री वेडिंग शूट चाललेलं आहे इथे. आणि आता आपण आता सध्या पोहोचलोय अलंग मलंग कुलंग या ठिकाणी. समोर जे दिसतात ते अलंग मलंग कुलंग आहेत. आणि इकडचंच एक रील पण व्हायरल झालेला की जे पुरं क्रिकेट खेळतात मैदानात आणि मागे अलंग मलंग कुलंग आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला बोललेलो अलंग मलंग कुलंगचा व्ह्यू दिसणारा जो मैदान आहे तिथे क्रिकेट खेळतात आणि ती रील खूप व्हायरल झालेली. तर हे बघा, पोरं अजून पण क्रिकेट खेळतात आणि आमचा दुर्गेश क्रिकेटर, त्याला खूप क्रिकेटचा छंद आहे. तर तो बोलला थांबू आणि खेळू. आणि त्यांना बोललो आहे ते घेतील याला एक नेक्स्ट मॅचमध्ये. एक मॅच खेळून 1-2 बॉल नाही मॅच खेळायला लागेल पूर्ण. ते बोलतील असं कसं मध्ये नाही घेणार. आणि हा अलंग मलंग कुलंगचा व्ह्यू आहे. आणि हे मैदान आहे खरं तर, त्याची व्हिडिओ व्हायरल झाली पण ते काय हे काय एकाच आहे. खूप भारी व्ह्यू आहे. सनसेट पण होतं बघा. काय व्ह्यू आहे, काय सिक्स मारला, काय सिक्स रोडवर मारला डायरेक्ट. खतरनाक. मी फक्त बोलतो आता. गोप्रोमध्ये तर काय दिसणार नाही मला वाटतं. असं माझ्या तोंडासमोर पकड फक्त असं. हां, तर मित्रांनो, आता आम्ही उडजावणा पांजऱ्याच्या पण पुढे आलो. उडजावणा गाव पण गेलं, पांजरा गाव पण गेलं. शेंडीतून येताना इकडून ह्या साईडने येतो. वाऱ्याचा आवाज येत असेल हवेचा. आम्ही आता काजवे बघायला आलो आहे. खूप लांब आलो आहे. 3 जण आहेत आम्ही. पहिले दुर्गेश आणि मीच होतो. आता गावात भावेश पण भेटला, तो पण आलेला कल्याणवरून. तर त्याला पण घेऊन आम्ही ट्रिपचे आता काजव्यांच्या शोधात आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला बोललेलो आम्ही उडजावणा पांजऱ्याला आलो आहे. म्हणजे नाही
सॉरी लवळवाडीला आलो आहे. उजवणा 15 मागे आलं, लवळवाडीला आलो आहे आणि लवळवाडीला इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे सगळ्या पर्यटकांसाठी. काजवा महोत्सव स्पेशल. तिथे जे आदिवासी समाजाचे लोक राहतात ते त्यांची संस्कृती दाखवतात आणि त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यांचा डान्स वगैरे दाखवतात. त्याचे आपण शूट घेतो आहे. आम्हाला वाटलेलं की बोडा आहे, बोडा नाही आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तेही सुद्धा बघतो. करण्यात येत आहे. त्याचबरोबर नामदेवजी भांगरे साहेब यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर आता आम्ही लवळवाडीच्या रस्त्याला आलो आहे आणि लवळवाडी मागे राहिली. लवळवाडीमध्ये तो प्रोग्राम होता सांस्कृतिक, तो पण बघितला. आणि आता इथे लवळवाडीच्या इथे खूप 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 काजू आहेत, खूप जास्त प्रमाणात काजू आहेत, जे की पुढे नाही आहेत. तुम्हाला फोटोमधून दाखवायचा मी प्रयत्न करेल. फोटो काढलेत, फोटोमध्ये थोडेफार कॅप्चर झालेत काजू आहे, सो ते बघा. ते फोटोमध्ये पण एवढं दिसत नाही चांगलं. जे डोळ्यांनी बघायचं दृश्य आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही समजणार. मी जसं दर ब्लॉगमध्ये बोलतो, हर ब्लॉगमध्ये बोलतो, किती पण भारी कॅमेरा असू द्या, काही असू द्या, भले आमच्या याच्यात शूट नाही होत, बाकी कोणत्या याच्यात शूट होत असेल, पण तेही दृश्य फेल आहे. जे डोळ्यांनी तुम्ही बघशाल ॲक्च्युअल जे व्ह्यू आहे ना त्याच्यासमोर, ते कॅमेऱ्यातलं तुम्ही म्हणजे त्यातून तुम्हाला समजूच नाही शकत. आम्ही एवढ्या आतमध्ये आलोय पण असं वर्थ आहे की आलोय, कारण की खूप खूप मस्त. आम्हाला ॲक्च्युली एवढं लांब यायचं नव्हतं, पण आम्हाला समजलंच नाही कधी लवळवाडी आले. एवढा काजू शोधत शोधत आम्ही आलो. 1 वाजले. हा 1 वाजला. आलात तरी ग्रुप घेऊन या, एकटे येऊ नका. आलात तरी ग्रुप घेऊन या, एकटे येऊ नका, कारण की एकटे आलात तर तुम्ही, कारण की खूप आतमध्ये आलो. हे कसं आमचं गावच आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही. आम्ही इथे सगळे ओळखीचेच, म्हणजे गाववाले पण सगळे ओळखीचेच आहेत. चेक पॉईंटला पण तिथे 30 रुपीज एंट्री फी आहे, काहीतरी 30 or 50 रुपीज आहे टू व्हीलर, आणि 4 व्हीलरची पण 100 रुपीज आहे समथिंग. सो तुम्ही, हां नक्की रे भाई, विषय आहे का, आमच्याकडून घेतली नाही, आम्हाला विचारत नाही, आम्ही लोकल आहेत गाववाले म्हणून. पण तुम्ही आला तर तुमच्याकडून घेणार. इवन पर पर्सन पण आहे, म्हणजे मोठी गाडी असेल तर गाडीचे वेगळे आणि पर्सनचे वेगळे असे. आणि कॅशच ठेवा, इथं नेटवर्क सिस्टम नाहीये जरा. हां, चला आता आपण में कुछ पड़ा नहीं, सच्ची में बता रहा हूँ. ये जो नेचर का फील है ना, इधर ही है ना. गोवा ना क्या बोलते, दुबई का सब लोग फीका है आपके इधर, सच्ची यार. कम टू भंडार जरा, सच्ची आपलं गाव खूप मस्त मस्त. आणि त्यात आम्ही बाईक राईड करून आलो, तो एक्सपिरियन्स वेगळा.
बस बाईक राईडचा जो खूप मजा best आला ना होता, खूप खूप best. आम्हाला असं झालंय की आम्हाला बाईक राईडच Bike ride च करायची. बाईक राईडच करू काय बोलतो. खूप खूप आणि तर- जिजूंचे पण धन्यवाद आम्हाला बाईक दिली त्याबद्दल आणि त्यांना पण मेन्शन करायला पाहिजे. ही हंटर आमच्या जिजूंची, तिचे पण आम्ही सिनेमॅटिक शॉट्स काढलेत. तर ठीक आहे, खूप मोठा व्हिडिओ झाला दुर्गा, याच्यातला कट वगैरे पोलीस पण गेला होता. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी पाऊस सुरू व्हायच्या एक महिन्या आधी, पाऊस झाला पाहिजे, थोडा गारवा आला ना मग यायचं, थोडा गारवा असं जाणवला ना मग यायचं. पाऊस व्हायला पाहिजे, कारण की पाऊस झाल्यावरती पहिला पाऊस होतो माहिती आहे तुम्हाला, पहिला पाऊस झाल्यानंतर पाऊस पडत नाही खूप सगळे आपल्या. तर त्या टायमाला आलं तर काजवे असतात, आत्ता पण काजवे आहेत. आता पुढच्या हप्त्यात जर जोरात पाऊस पडला तर सगळे मरून जातील, त्यांचा ब्रीडिंग टाईम असतो. सो तुम्ही पुढच्या वर्षी यायचं असेल तर येऊ शकता. आणि इथे भंडारदऱ्याला खूप सगळे कॅम्पिंगवाले आहेत, जे तुम्हाला जर कॅम्प स्टे करायचं असेल तर, आणि तुम्हाला आपल्याकडे स्टे करायचं असेल तर आपल्या घरी पण आपण सोय करून देऊ. तुम्हाला माझी इन्स्टा आय डी भेटेल, त्याच्यावर मला फक्त कॉन्टॅक्ट करा. आपला ब्लॉग इथेच एंड करूया आणि भंडारदऱ्याचं उद्या सकाळी भंडारदऱ्याला जाऊ. तिकडचे पण सीन बघतो मी, एंडला टाकतो किंवा वेगळा ब्लॉग झाला तर तो टाकेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय बोलतो, शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोळे उघड ना. अरे एवढा उजेड येतो ना की डोळेच नाहीत.